नमस्कार मित्रांनो, आज तसं बिग बॉसच्या घरामध्ये जास्त काही झालं नाही. तेवढं काही पाहण्यासारखं नव्हतं. आज 2-3 महत्त्वाच्या मुद्द्यावरती मला भाष्य करायचं आहे. पण उद्या मात्र मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये भाऊच्या धक्क्यावरती जबरदस्त काही पाहायला मिळणार आहे. रितेश भाऊ स्पर्धकांची चांगलीच शाळा घेताना दिसणार आहे. वाईल्ड कार्ड सदस्य ज्याच्यामध्ये ज्या 2 पोरी रेवा आणि संस्कृती साळुंके यांनी जो काही वीक गेम दाखवला चावे देऊन, त्याच्यावरती रितेश भाऊ जबरदस्त या पोरींवरती भडकलेत आणि बिग बॉसला देखील खरी खोटी सुनावताना रितेश भाऊ इथे बोलताना दिसणार आहेत, की बिग बॉस तुम्ही हे वाईल्ड कार्ड नाही तर चाइल्ड कार्ड कंटेस्टंट पाठवलेत आणि जो काही त्यांचा निष्काळजीपणा असेल किंवा बेजबाबदारपणा असेल, तर याच्यावरती जबरदस्त या दोघींची कान उघडणी केलेली आहे. आणि विशाल कोटियान ज्या पद्धतीने रुचिताला घेऊन जे काही तो वागतोय बिग बॉसच्या घरामध्ये, तर त्याच्यावर देखील अ, विशाल कोटे यांची रितेश भाऊने जबरदस्त शाळा घेतली. तर त्याच्यावरती आपण नक्कीच बोलूया. तर जाऊया आजच्या दिवसामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्या. मित्रांनो, मला पहिल्यांदा भाष्य करायचं आहे या रिव्ह्यूमध्ये, ते म्हणजे काटा टीममध्ये सध्या नक्की चाललंय तरी काय? कारण प्रत्येक जण आपली वेगवेगळी चाल खेळण्याचा प्रयत्न करतोय. छोटू सोडून बाकी प्रत्येक जण आपलं वेगळं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतोय. तर यावरती बोलणार आहोत. आणि त्यानंतर प्राजक्ता आणि आरबी यांच्यामध्ये थोडासा संवाद झाला त्यांच्या खेळाबद्दल. आणि कुठेतरी प्राजक्ताने आहे ना, राकेशचा गेम थोडासा एक्सपोज करण्याचा नक्कीच प्रयत्न केला. राकेशला एक डील देखील प्राजक्ताने दिली होती, ती डील त्यांनी अमान्य केली. तर या 2 महत्त्वाच्या मुद्द्यावरती आज आपण बोलणार आहोत. सुरुवात करूया आपण बिग बॉसच्या घरामध्ये सुरुवातीला काय झालं ते. तर इथे राखी सावंत नेहमीप्रमाणे मोंजोलिका बनलेले आहे. राखी सावंत बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला एंटरटेन करण्यासाठी आणि बिग बॉस असं उचलून घेण्यासाठी काय काय करते. मित्रांनो, राखीला खरंच मानायला पाहिजे. मी तुम्हाला खरं सांगू का, मनापासून राखी बिग बॉसच्या चौथ्या पर्वामध्ये, मराठी चौथ्या पर्वामध्ये आली होती. आणि हिंदीमध्ये तर 19 सीझन झाले, त्यापैकी निदान म्हणजे मला तेवढं माहिती नाही, पण 5-6 सीझन मध्ये तरी राखी नक्कीच असेल. राखीला अजूनपर्यंत कुठलीही ट्रॉफी मिळाली नाही बिग बॉस संदर्भातली. तर या वर्षीची ट्रॉफी आहे ना, सरळ राखीला द्यावी. काय काय करते ते बिग बॉसच्या घरात आपल्याला एंटरटेन करण्यासाठी. प्रेम प्रकरण करायची म्हणजे ती खोटी खोटी सगळी एंटरटेन करण्यासाठी. स्वतःचे केस कापून काय घ्यायचे, पाण्यात पडायचं काय, दुसऱ्याला आपण गेम कसा खेळायला पाहिजे हे सांगणं असेल. समोरचा दिसण्यासाठी आपण जरी वाईट ठरलो तरी चालेल, पण समोरचा व्यक्ती दिसला पाहिजे. म्हणजे राखी काय काय करते. आणि आज मोंजोलिकाचा अवतार तिने धारण केला होता. मागच्या वेळी पण तिने असाच काहीचा प्रकार, मोंजोलिका सारखा प्रकार केला होता. आज बऱ्यापैकी राखीने ती तयारी केली होती. सागरला तिने घाबरवलं देखील. सागर आणि रेवाची एका बाजूला चांगलीच दमछाक झाली होती राखीमुळे. पण राखी मोंजोलिका करून आली. त्यानंतर दुसरी मोंजोलिका आली. त्यानंतर तो संकेत काहीतरी हबीबी हबीबी करत आला. त्यानंतर छोटू काहीतरी वेगळंच लवर बनून आला. म्हणजे राखीने काहीतरी कॅरेक्टर पकडलेलं. आता राखी काहीतरी धमाका करणार, त्यामध्ये ही दुसरी मोंजोलिका आली आणि काहीतरी वेगळं भलतंच त्यांचं ते व्हायला सुरुवात झाली. राखीने ना मजा आणली असते, एकटीने काहीतरी वेगळं काहीतरी केलं असतं. पण हे दोघं तिघं त्याच्यामध्ये घुसले. पण त्याच्यामध्ये देखील भूलभुलैयाच्या सेटवरती त्याचा आधार घेऊन थोडासा आपल्याला तो ड्रामा पाहायला मिळाला. पण थोडं हे जर तिघे आले नसते ना, तर राखीने काहीतरी वेगळाच ड्रामा नक्कीच क्रिएट केला असता. मित्रांनो, यामध्ये मी आता एक महत्वाचा मुद्दा इथे मांडतोय. कदाचित ते सत्य नसेल, पण मला कदाचित तसं दिसलं असेल. रेवा जेव्हापासून बिग बॉसच्या घरामध्ये आली तेव्हा हा जो सागर कारंडे आहे त्याचे रंगच बदललेले आहेत. म्हणजे काल देखील सागर कारंडे रेवाच्या मागे पुढे करताना दिसत होता. आज देखील म्हणजे होळीच्या दिवशी देखील ते पाहायला मिळालं. आज देखील थोडस ते पाहायला मिळालं. आणि रेवा तयार होऊन बाहेर येत होती तेव्हा सागर बोलतो, ए चल ना ग, चल ना ग. हे जेव्हा आरबीने बघितलं आणि आरबी बोलतो, काय काय सुरू आहे तुमचं. त्यानंतर सागरचा जो काही चेहरा उतरला. त्यानंतर सागरने इथं बसून थोडासा ड्रामा तयार केला त्यांनी. म्हणजे तो साहजिकच चांगला अभिनेता आहे, कलाकार चांगला आहे. तर तो इथे
आता ते कोणाला नक्की सांगत होता, आपल्याला सांगत होता, त्यांच्या घरच्यांना सांगत होता, माहिती नाही. सागर इथे काय बोलला, हे जग दाखवल्याबद्दल धन्यवाद बिग बॉस. काय काय तुम्ही आम्हाला दाखवताय. म्हणजे कितीही लोक छान नटतायत, किती लोकांबरोबर इथे उठायला बसायला मिळते, किती छान आहे सगळं, किती छान तयार होत आहेत. माझी बायको देखील किती छान तयार होते आणि बायकोला मी ओरडतो, मुलगी माझी बायको किती छान तयार होतात. मी आता अजिबात ओरडणार नाही. बायको, मी तुला अजिबात बोल लावणार नाही आणि स्वतःच्या कानाखाली वाजवतो. म्हणजे बहुतेक असं मला वाटतं की ज्या पद्धतीने आरबीने तो विषय उचलून धरला, की काय हा हा रेवा रेवा काय सुरू आहे, रेवाच्या पाठीपुढे पाठीपुढे करतोयस, असं म्हणून कदाचित, म्हणजे हे कदाचित मला असं वाटतंय, ते मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. पण आता असं सागरला झालं असेल की यार आता हे माझ्या घरी देखील जाईल, पाहिलं जाईल, आणि मी हा जो काही मागे पुढे करतोय त्यामुळे चला बायकोची तारीफ करावी, असं म्हणून कदाचित त्याने ते केलं असावं असं मला वाटतं. त्यानंतर मित्रांनो, महत्वाचा मुद्दा इथे तन्वी आहे ना, त्या छोटूला सांगताना दिसते की का आपला मुद्दा मी जे काय तुला सांगितले, तू ते अनुश्रीला जाऊन का सांगितलंस. अनुश्रीला तू ओळखत नाहीस. अनुश्री म्हणजे साप आहे, जहरीला साप आहे. कधी डंक मारेल ते सांगता येत नाही. आणि मित्रांनो तसंच आहे. अनुश्री ही गोष्ट आहे ना, कधी कुठे केव्हा काढेल हे सांगता येत नाही. प्रभूने म्हणजे उत्साहाच्या भरात ते सगळं सांगून टाकलं. आणि अनुश्री पण आहे तशी, सगळ्यांकडनं खबर काढून घेते. तशीच खबर तिने त्या छोटूकडनं काढून घेतली. मात्र हे जे आहे ना, हे तन्वीला खटकले. मित्रांनो, हे जे काही तन्वीला खटकले, हे आपल्याला देखील दिसते. आणि काटा टीम मध्ये हे सध्या पाहायला मिळते. काटा टीम फुटीच्या उंबरठ्यावर नक्कीच आहे. ही गोष्ट आहे ना, ही कॅप्टन्सीच्या टास्क नंतर उघडपणे सुरू झाली. उघडपणे तन्वीने आपली नाराजी दीपाली बद्दलची व्यक्त केली. दीपालीच्या नॉमिनेशनचा देखील मुद्दा तिने काढला होता. आणि हा जो मुद्दा आहे तो राकेशला ती सांगताना दिसत होती तन्वी, की कॅप्टन्सी टास्क नंतर ती वेगळ्या पद्धतीने वागायला लागली, विशालकडे काय जाते. त्यानंतर नॉमिनेशन मध्ये तू बघितलं असेल की तिला लोक नॉमिनेट करत नाही आणि ती देखील त्या लोकांना नॉमिनेट करत नाही. म्हणजे एकंदरीत तिचा हा जो काही प्रवास आहे ना, तो त्या बाजूला, त्या दिशेने चालणारा हा तिचा प्रवास आहे. यावरती कुठेतरी राकेश बोलतो की मी नक्कीच त्याबद्दल भाष्य करेन. तर तन्वी आहे ना, ही तन्वी दीपालीला घेऊन देखील थोडीशी नाराज आहे आणि राकेशला घेऊन देखील थोडीशी नाराज आहे, की राकेशचं कधी काय होईल ते सांगता येत नाही. आणि राकेश पण काहीतरी वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतोय प्राजक्तासोबत. त्या विषयावर सुद्धा मी सविस्तर बोलणार आहे. आता याबद्दलच अनुषेशी बोलताना ती बोलते की नाही तसं नाही आहे काय, राकेश दादा सगळं काही सांगतो आम्हाला, जर काही असं असेल ना तर तो आम्हाला सांगतो. त्यानंतर दीपाली ताई पण असं काही नाही, ती सांगते. म्हणजे एकंदरीत आमचा जो काटा ग्रुप आहे तो सेफ आहे, असं अनुश्रीला ती सांगण्याचा प्रयत्न करते. कारण तन्वीला माहिती आहे की अनुश्री कुठल्या प्रकारचा साप आहे आणि तो कधी हे मुद्दे काढून आपल्यालाच डसेल हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ती वेळ मारून नेण्याचा तन्वीने यशस्वी प्रयत्न केलेला दिसतोय. आणि ही गोष्ट जी आहे, जी काही तन्वीने राकेशला सांगितली, तर जेव्हा वेळ मिळाला तेव्हा राकेश हा व्यवस्थितरित्या त्या दीपालीला सांगताना दिसतोय की तुझं काय सध्या सुरू आहे. तुझ्याकडे कॅप्टन्सी आली होती तरी तू स्वतःसाठी खेळली नाहीस, तू त्या राखीला देऊन टाकलीस. तेव्हा ती दीपाली सांगते की नाही तशी सिच्युएशनच आली होती, मला ते मिळत नव्हती त्यामुळे मी राखीला दिले. आणि त्यानंतर थोडासा राग रुसवा दीपालीचा झाला होता राकेशबद्दल. ते तिने स्पष्ट केलं की मला तुझा देखील राग आला होता, कारण तू ज्या पद्धतीने त्या राखीकडे जाण्याचा प्रयत्न करत होतास आणि एकंदरीत ते दिसत होतं, त्यामुळेच मी थोडीशी फारकत घेतली होती, असं म्हणून ती गोष्ट तिने स्पष्ट केली. त्यानंतर दुसरा मुद्दा जो होता दीपालीचा, तो इथे तिने स्पष्ट केला की मी तिकडे जाणार नाही. त्या टीम माझी आजही दुश्मन आहे आणि उद्याही दुश्मन आहे, परंतु त्यांच्यामध्ये जी काही फूट पडली ती फूट मी पाडली. पहिल्यांदा मी अनुश्रीला काढलं, त्यानंतर हे जे काही या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू आहे त्याच्यामध्ये आग लावण्याचं काम जास्तीत जास्त मी केलं. म्हणजे विशाला देखील मी भडकवलं आणि रुचिताला मी सतत जाऊन हे सगळं तिच्या मनपटलावरती बिंबवत होते की तो कसा आहे, तो कसा वाईट आहे, तो कसा तुझा वापर करून घेतो, हे मी सतत जाऊन सांगत होते रुचिताला. तर एकंदरीत दीपालीने स्वतःचा गेम एक्सपोज केला की मीच
मास्टर माइंड आहे त्यांचा ग्रुप फोडणारे, किंवा मीच, हे जे काही त्या टोळीटीमध्ये सध्या सुरू आहे त्याला मीच कारणीभूत आहे, मीच सगळं हे त्यांच्याकडनं घडवून आणते, असं एकंदरीत दीपालीचा तो सांगण्याचा उद्देश होता. पण इथे दीपाली स्पष्ट करते की माझा तसा काही उद्देश नाहीये काटा टीम सोडणं वगैरे. मी तिकडे गेले होते, परंतु मी इकडेच आहे. तर एकंदरीत या तिघांचाही एकमेकांवरती विश्वास नाहीये. तिघं म्हणजे कोण? तन्वी, दीपाली आणि राकेश. हा प्रभू तर काय, तो लॉयल आहे. तन्वी जसं सांगेल तसं. तन्वीने आता सांगितलं की आपला काटा सोडायचा आहे, तर चल बाई ताई तू सांगशील तसं. पण एकंदरीत त्यांच्यामध्ये तेवढा, मी तेवढं या ग्रुपमध्ये आहे ना, एकमेकांवरती तेवढा विश्वास राहिलेला नाहीये. पण यांना चांगलंच माहिती आहे, तिघांनाही, 3.5 लोकांनाही माहिती आहे की आपल्याला सध्या तरी ग्रुपची गरज आहे. त्यामुळे ते ताणून ताणून का होईना ते ग्रुपमध्ये राहण्याचा प्रयत्न करतायत. ग्रुपमधून बाहेर पडलो तर आपण एकटेच त्या भीडमध्ये, त्या गर्दीमध्ये कुठेतरी हरवलं जाऊ, असं एकंदरीत या तिघांना वाटत असेल. त्यामुळे विचार जुळत नाहीये, पण त्याच्यामध्ये राहतोय. म्हणजे विचार जुळत नाहीये, परंतु ऍडजस्ट करून आम्ही त्याच्यामध्ये राहतोय, असं एकंदरीत या लोकांचं सुरू आहे. मित्रांनो, एकच अशी ठिणगी जर पडली ना, कुठली वादाची काही असेल, एखादी ठिणगी पडली ना, तर काटा ग्रुपचा असा स्फोट होऊ शकतो, असं एकंदरीत त्यांचं वातावरण सध्या तरी त्या काटा ग्रुपमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर रुचिता आणि विशालमध्ये थोडंसं बोलणं आपल्याला इथे दाखवलेलं आहे. त्या अगोदर हा जो विशाल आहे तो रेवाला उचलून घेऊन जातो आणि स्विमिंग पूलमध्ये हे लोक पडतात, म्हणजे संकेत त्यांना ढकलून देतो. ही जी गोष्ट आहे ही रुचिताला जबरदस्त खटकते आणि रुचिता थेट तिकडे जाऊन झोपते. त्यानंतर विशाल तिला उठवायला जातो. ती बोलते की नाही, मला आता यायचं नाहीये, तुझं तू जाऊन तिकडे काहीतरी कर. म्हणजे रुचिताचा राग रुसवा इथे स्पष्ट दिसत होता. आणि या दोघांनी आहे ना काही गोष्टी क्लिअर केल्या इथे. इथे विशाल सांगताना दिसतोय की आपण घराबाहेर गेल्यानंतर तू ओळख दाखवशील ना मला. रुचिता सांगते, हे मी तुला बोलते, तू मला ओळख दाखवशील का? विशाल बोलतो की हो, का नाही, आपण भेटू, बोलू काहीतरी, असं त्यांचं ते सुरू असतं. रुचिता इथे बोलते की सध्या तर या गोष्टी आपण बोलायच्या नाहीत. विशाल काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण रुचिता त्याला तिथे थांबवते की सध्या तरी काही गोष्टी आपण आता तरी बोलायच्या नाही. एकंदरीत यांचं जे काही लव प्रकरण, प्रेम प्रकरण जे काही असं उफाळून आलं होतं ना, तर त्याला या लोकांनी थोडंसं शांत केलं, असं एकंदरीत दोघांकडनं देखील पाहायला मिळतं. त्यानंतर महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया, ते म्हणजे राकेश आणि प्राजक्ताचं बोलणं दाखवलंय. आता राकेशचा मला इथे गेमच कळत नाहीये. राकेश तिथे प्राजक्ताला सांगतो की तू तिकडे का जाऊन खेळतेस त्या विशालकडे, त्यामुळे तुझा गेम वैयक्तिक दिसत नाहीये. प्राजक्ता सांगते की हीच माझी स्ट्रॅटेजी, हाच माझा प्लॅन आहे. राकेश बोलतो हा कसला प्लॅन? प्राजक्ता बोलते की हाच माझा गेम प्लॅन आहे, हीच माझी स्ट्रॅटेजी आहे. विशाल मला कधीच नॉमिनेट करत नाही. किती आमच्यात काही झालं तरी तो मला कधीच नॉमिनेट करत नाही. आणि तू सतत सांगत असतोस की तू माझी जवळची, तू माझी जवळची, आणि तू प्रत्येक वेळी मला नॉमिनेट करतो, प्रत्येक वेळी. कधीच मला तू सोडलं नाही. येऊन चांगलं गोड गोड माझ्याशी बोलतोयस आणि पाठीमागून नॉमिनेट करतोय. मित्रांनो, हे अगदी बरोबर आहे. काही झालं की प्राजक्ताशी मस्तपैकी गोड गोड बोलायचं आणि नॉमिनेशनची वेळ आली की सरळ प्राजक्ताला नॉमिनेट करायचं. राकेश इथे सांगतो की हाच माझा प्लॅन आहे, तुझं काहीच गेम दिसत नाही, त्यामुळे मी करणारच. प्राजक्ता सांगते की काय तुला काय वाटतं, काय मी करावं? आरबी सांगतो की तू वेगळं खेळ, तुझं तू इंडिव्हिज्युअल खेळ, म्हणजे तू चांगले खेळशील. प्राजक्ता डील देते आरबीला की चल ठीक आहे, मी इंडिव्हिज्युअल खेळते, तू पण ये, तू पण इंडिव्हिज्युअल खेळ, आपण दोघं चांगला गेम खेळू. चांगली डील होती प्राजक्ताची, करूया ना. पण आरबी सांगतो नाही, तसं मी येऊ शकत नाही, मी तो ग्रुप सोडू शकत नाही. म्हणजे हा जो आरबी आहे ना, तो तिला सांगतो की तू ग्रुप सोड, विशालच्या बरोबर तू खेळू नकोस. पण जेव्हा प्राजक्ता सांगते की आपण एकत्र खेळू, तेव्हा नाही बोलतो, मी तो ग्रुप सोडू शकत नाही. मी स्वतः सांगू शकत नाही त्यांना की मी ग्रुप सोडतोय. म्हणजे आरबीचं काय झालंय, तू मी सांगेन तसंही खेळायचं, पण मी तुझ्या बरोबर येणार नाही, मी इकडे ग्रुप सुद्धा सोडणार नाही, म्हणजे माझ्या तालावरती तू नाचायचं. वा रे, आरबीचा हा असा गेम आहे. पण खरं सांगायचं झालं ना, तर प्राजक्ता
तिच्या परीने काहीतरी करण्याचा खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करते आणि ते प्रत्येक वेळी दिसून येतं. प्राजक्ताचं एक म्हणावं लागेल, प्राजक्ता सागर ही ना, हे दोघेही एकमेकांशी चांगले लॉयल आहेत आणि ते प्रत्येक वेळी बोलताना दिसत आहेत. सागर देखील असा आहे ना, की तो काटामध्ये टोळीमध्ये असं तो जातो, त्यांच्यामध्ये बसतो त्या टोळीविळीमध्ये, पण एवढा त्यांच्याबरोबर तेवढं संभाषण करत नाही. आणि आज सागरने तो मुद्दा काढला की विशाल आहे ना, सतत त्याच गोष्टीबद्दल, राकेश असेल तन्वी असेल यांच्याबद्दलच बोलतो, त्याचं काही वेगळं असं काही नसतं. आणि हे बरोबर आहे, सागरने देखील ते ओळखलं आणि या लोकांनी त्याच्यावरती भाष्य केलं. मला असं वाटतं की या दोघांनी कुठल्याही ग्रुपमध्ये न खेळता स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम जरी खेळला ना, तरी पुष्कळ आहे. पण आता बघू उद्याच्या भावच्या धक्क्यावरती काय होतंय, कोण जातं घराबाहेर, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तसं काय जर बिग बॉसच्या घरामध्ये तेवढं काही घडलं नाही. हा, अजून एक मुद्दा इथे घडला होता. तो म्हणजे अनुश्रीने झाडून ठेवलेला जो काही कचरा गोळा केलेला होता, तो त्या सुपलीमध्ये, छोट्याशा सुपलीमध्ये तो कचरा ठेवला होता तसाच, आणि संकेतचा बहुतेक पाय लागून तो सगळा कचरा सांडला. त्यानंतर राखी सावंत ही जबरदस्त छोटूवरती ओरडताना दिसते की तुला कळत नाही का, अशा प्रकारे कचरा कोण ठेवतंय का. बिचारा छोटू जेवतोय, त्याला जेवू तरी द्या. ठेवलाय कचरा अनुश्रीने, अनुश्रीला सांगायला पाहिजे, तिचे काम होतं. म्हणजे राखी पण विनाकारण त्या छोटूवरती चढते. कमाल आहे, बिचारा तो जेवतोय, त्या जेवणावरनं त्याला उठवलं आणि तो कचरा भरायला सांगितला. संकेतने थोडस साईडला करून ठेवलं असतं ना, संकेतने जाऊ दे, अनुष्येचं काम होतं ते, अनुष्येने झाडून तिथेच ठेवला, टाकायचं ना. म्हणजे एवढीशी जी कामं असतात ना, ती सुद्धा हे लोक करत नाही. आणि आज राखीचं जे काही वागणं होतं ना, छोटीला जे काही तिने खरी खोटी सुनावली, तर ते थोडस चुकीचंच होतं असं मला वाटतं. त्यानंतर इथे आहे ना, रुचिता आणि तशामध्ये थोडंसं वादलं. आणि ज्या पद्धतीने रुचिता बॉडी शेमिंग करत होती ना, त्या सशाचं, संस्कृतीचं, तर ते चुकीचं होतं. म्हणजे असे डोळे काय, ते बुबुळं बाहेर का आलेत, आणि ज्या पद्धतीने ते सगळं सांगत होती ना, हेच जर रुचिताच्या बाबत जर कोणी सांगितलं असतं, तर कोयता, सुरे, चाकू सगळं घेऊन गेली असती ती. पण इथे संस्कृतीने खूप छान, म्हणजे एका शब्दात तिला तिची जागा दाखवली. संस्कृती काय बोलली, की माझ्या नखा एवढी देखील तुला अक्कल नाही. म्हणजे सरळ जागा दाखवली. आणि एवढा त्यानंतर रुचिताने जो काही ड्रामा केला ना, बाप रे, म्हणजे अक्षरशः ती घामाने अशी भरून गेली. एवढा तिचा पाण उतारा, एका शब्दात संस्कृतीने पाण उतारा केला. तर असे काही बॉडी शेमिंगचे काही शब्द वापरले जातात. आता ही जी इकडे आहे, काय तिचं नाव, तन्वी, हे सुद्धा त्याला साखरेचं पोतं वगैरे काय, म्हणजे काय बोलतात हे लोक, आहे ना. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा दिवस होता. तेवढं काय आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं नाही, परंतु उद्या भावच्या धक्क्यावरती जबरदस्त शाळा होणार आहे. पहिल्या 2 कंटेस्टंटची, म्हणजे वाईल्ड कार्ड म्हणून आलेल्या 2 कंटेस्टंटची नक्कीच जबरदस्त रितेश भाऊने शाळा घेतली. जे काही प्रोमो समोर आले त्याच्यामध्ये पाहायला मिळते की किती बेशिस्त तुम्ही आहात. तुम्ही वाईल्ड कार्ड नाही तर चाइल्ड कार्ड आहात. त्यानंतर विशाल कोटे यांची देखील जबरदस्त शाळा होताना दिसते. बहुतेक मला असं वाटतं की ज्या पद्धतीने दीपाली सय्यद जो काही गेम डबल ढोलकीचा खेळते, तर त्यावरती देखील शाळा होणार आहे. आणि अजून एक मुद्दा असा इथे होता की अनुश्री आहे ना, ती विचारताना दिसते राखीला की काय माझ्याबद्दल काय बोललं जाते तिकडे. तर राखी बोलते की हा, तू जो काही गेम सध्या खेळतेस त्याच्यावरती बोललं जाते, हा तू चांगला गेम खेळतेस. पण अनुश्री बद्दल बोलताना राखी बोलते की मी बघितलंय तुझा गेम, की तू सगळं बघतेस आणि मग सगळ्यांना जाऊन सांगतेस की तू चुकीचा आहेस, तू हे चुकीचं करतेस, ते चुकीचं करतेस. म्हणजे तू सगळ्यांना ऑब्झर्व करतेस, नंतर आपली मतं मांडतेस. अनुश्री सांगते की मी शांतीत क्रांती करते. आता बघू हा अनुश्रीची ही शांतीत क्रांती. पण मित्रांनो, अनुश्री आहे ना, ही दोन्ही दगडावर पाय ठेवून गेम खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करते. म्हणजे ती सांगते की मी इंडिव्हिज्युअल आहे, इंडिव्हिज्युअल आहे. पण वेळ पडेल ना, तेव्हा ती तिकडेही जाते टोळी टीमकडे, वेळ पडेल तेव्हा ती काटा टीमकडे जाते. आणि तसाच काहीसा प्रयत्न आहे ना, ती दीपाली सैद ही देखील करताना दिसते. दीपाली आहे ना, आता सध्या वाटा शोधत फिरते. म्हणजे इकडे माझं काय झालं नाही ना, तर जी काही वाट मी शोधली तिकडे जाईन, तिकडे काही नाही झालं तर तिकडे जाईन.
म्हणजे सगळ्यांमध्ये व्यवस्थित गोडी गुलाबीने राहण्याचा ती प्रयत्न करते. परंतु ज्या पद्धतीने तिचा जो काही आज गेम एक्सपोज झालाय, म्हणजे स्वतःच तिने केलाय, होती की टोळी टीमला मीच फोडलंय. तर मित्रांनो, ही जर चुगली दीपालीची टोळी टीमला दाखवली ना, तर मजा येणार आहे. मित्रांनो, टोळी टीमचं तसं काय अस्तित्व आता बिग बॉसच्या घरामध्ये राहिलं नाहीये. पण काटा टीमचं अस्तित्व नक्कीच आहे. परंतु ज्या पद्धतीने या सगळ्यांनी आपापल्या वाटा तयार करण्याचा प्रयत्न केलाय आणि जे काही रुसवे-फुगवे त्यांचे आहेत, ते आता प्रखरपणे दिसतायत. तर काय वाटतं तुम्हाला? काटा टीम फुटेल का? याबद्दल तुमचं काय मत आहे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, खरं सांगू ना, राखी सावंतने अजूनही एका हाताने बिग बॉसचा हा गोवर्धन पर्वत उचलून ठेवलाय. अजून देखील राखी सावंत काय काय करते बिग बॉसच्या घरामध्ये दिसण्यासाठी, मोंजोलिका आणि काय काय सध्या करताना दिसते. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.